नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग। तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस। दिवसभर मस्त फराळ खाऊन आणि झोपा काढून संध्याकाळी माझी पूजेची तयारी सुरू होती। तर मी तर छान मस्त रांगोळी काढून घेत आहे। रांगोळी काढणं आणि दिवे लावणं हे दिवाळीतलं माझं सगळ्यात आवडीचं काम आहे। मी लहानपणी अशा गल्लीमध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये जाऊन रांगोळी काढत होते। तर हा आहे माझा रांगोळीचा फायनल लुक। मी आज अशी छोटीशी कमळाच्या फुलाचा वापर काढून, म्हणजे कमळाची फुलं एकच फूल काढले, ते फूल काढून मी रांगोळी काढली। इथे पण छोटीशी रांगोळी काढली आणि आता दिवे लावायचं काम। तर रांगोळी काढून झाल्यानंतर घरातलं थोडंसं डेकोरेशन करून मी दिवे लावायला घेतले। तर तोपर्यंत लाईट गेली, पूर्ण तारांबळ उडाली। पण लाईट गेल्यामुळं जी घरामध्ये दिव्यांची मी डेकोरेशन केलं होतं आणि जे थोडंफार फुलांचं डेकोरेशन केलं होतं ते एकदम छान दिसत होतं। तर मला आता राहिलेले दिवे लावून घ्यायचे आहेत आणि हा दिवा मला रांगोळीवरती लावायचा आहे। तर मी इथे रांगोळीवरती दिवा ठेवायची तयारी करत आहे। वा, लाईट पण आली। तर इथे तुम्ही बघू शकता मी छान भरपूर अशा अंगणामध्ये आणि घराच्या आजूबाजूला दिवे लावून घेतलेले आहेत। आता पूजेची तयारी मी आधीच बेसिक तयारी करून घेतली होती। मस्त शांत सनईच्या सुरामध्ये आणि एकदम प्रसन्न वातावरणामध्ये लक्ष्मीपूजन केलं। तुम्ही ते पाहू शकता। तर हे होतं आमचं लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता फोटो सेशन। ठेवलेली पणती उचलून हातात घेऊन त्याचा फोटो काढून पुन्हा ठेवायचं, हे फेक कॅन्डिड काढायचं प्रकरण चालू होतं। दिवाळी म्हणलं की सजावट आलीच, दिव्यांची सजावट तर आलीच। तर मी इथे घरात थोडेसे दिवे वापरून एका छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये थोडंसं डेकोरेशन केलं होतं। तुम्ही ते बघू शकता। तर हे आपलं कमळाचं फूल आहे, याची लिंक मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। इथे पानांवरती हे मेणाचे दिवे ठेवले होते आणि थोडंसं डेकोरेशन केलं होतं। तर हे आपलं तोरण, याची पण लिंक आधीच्या व्हिडिओमध्ये मी दिली आहे। तर इथं मी या तोरणाचा यूज आज असा डेकोरेशन करण्यासाठी केला होता। ते जे मटके तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते मटके मी मागच्या वर्षी दिवाळीमध्ये आणले होते धनत्रयोदशीच्या पूजेसाठी। त्याच्यावरती डिझाईन मी यावर्षी केली आणि हे दिवे डेकोरेशनसाठी असे वापरले। सनईचा आवाज, बाहेर वाजणारे फटाके, ह्याच्यामुळे एकदम दिवाळीचा फील येत होता। केलेल्या डेकोरेशन बरोबर फोटोशूट तर झालंच पाहिजे, त्यामुळे इथे पुन्हा माझा फेक कॅन्डिड करण्याचा प्रयत्न चालू होता आणि ह्या डेकोरेशन बरोबर फोटो सेशन सुरू होतं। असे फोटो काढून घेतले। आता केलेल्या डेकोरेशनचं फोटोशूट झालं पाहिजे ना, तर मी ते हे फोटोशूट करून घेतलं। तुम्हाला आजचा हा लक्ष्मीपूजनाचा मिनी ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण पुन्हा भेटू अशाच एका स्टोरीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।